की जय सर्व साधु संतन की जय बजरंग बली की जय जय गुरुनाथ गुरुनाथ मी अपराधी जनापनाथ. ज्ञानेश्वरी आणि अध्याय 18. तर त्यामध्ये 18 अध्यायामध्ये भगवंत ज्ञानद्वारा कृष्ण परमात्मा गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला जो बोध देतात तो वेद आणि जीवाला तो तारक मंत्र आहे. श्लोक हा जीवाला तारणार आहे आणि ओवी अज्ञानाला मारणारी आहे. अज्ञानाला मारणं म्हणजे आपण स्वतःला समजून घेणं, ओळखणं. आपली ओळख होती आपल्यालाच. शब्द सुंदर असतात वेदाचे, आपण स्वतःला विसरलो होतो. त्यामुळे सगळं अनर्थ आहे, सगळं दुःख आहे आणि सगळा भ्रम आहे. 3 गोष्टी बघा. आपण आपल्याला विसरलो म्हणून एक अज्ञान तर पेटच आहे, कायम आहे. नंतर दुःख आहे, नंतर भ्रम आहे आणि नंतर 3 सांगतो मला मी. दुःख, भ्रम, अज्ञान, दुःख. तिसरं काय सांगितलं? स्वतःला विसरलो. विसरल्यामुळे 3 पॉइंट आहेत ना. एक भय, हा भय. एक भय आहे, एक दुःख आहे आणि एक भ्रम आहे. 3 गोष्टी आपल्यापाशी ठाम आहेत. 3 आहेत, भय, दुःख, भ्रम. पण जिथं भ्रम संपला तिथं दुःख संपलं. हे ज्ञानातून आपल्याला शिकावं लागतं. तोच त्याची भेट हे कळावं लागतं. काही लागत नाही त्याच्या भेटीला. ज्ञान लागतं, त्याच्या ओळखीला गुरु लागतात, त्याच्या अनुभवाला तप लागतं. अनुभव देहाचा पण आहे आणि अनुभव ईश्वराचा पण आहे. 2 अनुभव आहेत. एक अनुभव भगवंताचा आहे, तो ब्रह्मविद्याला. पण असा अनुभव सर्व लोकांना येत नाही, कारण त्या अनुभवासाठी जगत नाहीत ते, कारण ते भावात आहेत. पण ज्याला अनुभव आहे त्याला भाव नाही. हो माऊली. म्हणून हे भ्रम, हे दुःख, ही वासना, ही भीती, हा भेद केव्हा संपतो? तर माऊलीच्या ओवीनं कृष्ण परमात्म्याच्या मुखातल्या श्लोकात संपतो भेद आणि प्रगट तो अभेद. त्या अभेदाची शक्ती अशी आहे की फक्त सुख मिळतं. अभेदाची शक्ती अशी आहे की सुख मिळतं मी कोण कळतं. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. अभेद म्हणजे काय, अभेद काय करतो, तो तुम्हाला आता उत्तर दिलेलं. सांगा बरं काय दिलं उत्तर अभेदाचं? सुख मिळतं आणि मी कोण करतो. जेव्हा अभेद प्रगट होतो तेव्हा सुख मिळतं आणि कळतो मी कोण आहे. तेव्हा सुख संपत नाही आणि दुःख बुद्धीला शिवत नाही. 2 गोष्टी येतात. मी कोण कळाल्यावर 2 गोष्टी येतात. एक, सुख संपत नाही. अभेद आणि भेद ह्या 2 गोष्टीवर डिपेंड आहे तो परमार्थ, तो वेद आहे. आणि वेदामुळं संभ्रम जातो, संतामुळं सुख प्रगट होतं आणि प्रारब्धामुळं मनाची हालचाल सुरू होते. हो माऊली. 3 गोष्टी. त्यामुळे प्रारब्ध उभं राहतं ना, ते भोगावं लागतंय ना. आपण गोष्टी शिकावं लागतात, कळावं लागतात. ते कळत नाही आपल्याला.
आपलं पुस्तक आपण वाचायलो म्हणून लोकांना त्रास द्यायचा कधीच नाही. अरे तुमचं कर्म आहे, तुमचा इतिहास भूगोल येते, तुम्ही लिहिलाय हाताने तुमच्या. मग कुणी वाचणार? शेजारी का? सांगा. हॅलो. मी बोलायला ऐकायला की नाही? हा हॅलो. हो हो माऊली, येतं ऐकू. काय बोलले सांगा. ते मला काय झालं, खिडकीत बसली होती तर ते गाडी गेली तर ते ऐकूच आलं नाही. बरं चला पुढं. 18 आणि ओवीचा नंबर 1321 माऊली. 21 कमी 28 कडे आले. काय सध्या वाचन नाही काही नाही. संभवे विश्रांती जेथे विसवे, अनुभूती ही अनुभवे, अनुभवा जया. अनुभव जया, ज्याला अनुभव आला कुणाला? परमात्म्याचा, त्या ज्ञानी महात्म्याला. मग काय होतं? त्याच उत्तर आहे अनुभव जया. अनुभवे, अनुभवाचा अनुभव म्हणजे सुखरूप झाल्यानंतर अन्न सुखाची इच्छा नाही. त्या सुखातच तो माने, मग त्या सुखाला सुख झालं असं म्हणावं लागतंय. गंभीर विषय असतो, तू कळेल का न कळले मला माहित नाही, सांगायचं काम भगवंत करून घेतात. पण कुठपर्यंत कुणाला किती प्रयास लागेल हे आम्हाला माहित नसतो. कारण की मास्तर शिकवतं पण पोरग नापास होतं, हा दोष मास्तरचा नसतो, पोराचा असतो. हो माऊली, मास्तराचा काही दोष नाही. मास्तराचा काय दोष आहे बाप्पा, त्याचं काम त्याने केलं. पण तुमच्या बुद्धीला ते ताण नाही म्हणून जन्म मरण आलं माग. मास्तर काय करलं? मास्तराचं काही चुकलं ते आलं ड्युटी केलं निघून गेलं. पण त्या शिक्षकांना, त्या सरांना, त्या गुरूंना जे तुम्हाला दिलं ते हृदयाच्या कप्प्यात गेलं का बाहेर सांडलं हे जास्तीनं बघायचं. हो माऊली. मास्तर देतात ते पोटभरी विद्या आणि गुरु देतात ते मरणमारी विद्या. हो माऊली. हो माऊली. ती पोटभरी आहे आणि ही मरणमारी आहे. ती विद्या आहे आणि ही ब्रह्मविद्या आहे. ती पोट भरती फक्त, पोट कधी भरत नसतं पण म्हणावं लागते. आणि ही मरणाला मारणारी आहे. म्हणून तर वेदाला फार किंमत आहे, फार किंमत आहे वैदिक ज्ञानाला, अध्यात्म बोधाला आणि गीतेच्या ओवीला. हे कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या श्लोकाला याची सर जगात कुणीच करू शकत नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. ज्या वेदाला गीतेत आणलं कृष्ण परमात्म्यानं, जी गीता मराठीत आणली ज्ञानोबारायानं, एका शब्दाचं धन हे जगाला कड दिलं, काही न घेता माऊलीनं. काहीच नाही न घेता जगासाठी जगले. थोडी लक्षात घे जा माऊली. आपण वाचतो ज्ञानेश्वरी आता ते पारायण करतो, सगळं काय करतो आपण, पण ज्ञानोबा तुकोबा एकोबा कसे होते त्याचं अनुकरण करतो काय आपण? त्यांची वृत्ती आहे का? तसं त्यांचं जीवन होतं तसं आपलं आहे का? त्यांचा जो भाव होता तो आपल्यापाशी आहे का? त्याने तपश्चर्या केली ते आम्ही करतोय का? मग त्यांचं जीवन त्याने तपात घातलं आणि आम्ही संसारात घातलं हे कळत नाही, काहीच कळत नाही. सांगा बरोबर आहे का चूक आहे? हो माऊली,
खरंच आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी फक्त सगळं विश्वासाठी जगले ते. कसं जगले ते? त्यांना काय भोगलं? ज्वारी झोळी फाडून रस्त्यावर शेणत घातली, झोळी फाडली, ढकलून दिलं, त्यांना पायाने ढकललं. त्या ज्ञानोबानं ते सहन केलं. आम्ही का सहन करत नाहीत? पात्रता नाही म्हणून. अपात्र आम्ही, अपात्र ज्ञानोबा. खरंय मौली, त्यांच्यासारखं एक दिवस जगू शकत नाही. स्त्रीचा दागिना आहे. वेदाचं मूळ आहे क्षमदमा. ऐकलं सांगा? हो माऊली. इंद्रियाचा निग्रह करणारा तपश्चर्या, जे इंद्रियाचा निश्चय तो साधक आहे. मनाचा निग्रह त्याचा जगाचा बाध आहे. क्षम आणि नाही, दम पण नाही, मनाला मी कोण कळत पण नाही, त्याचा विकार संपत पण नाही, त्याला हरिपाशी थांबता पण येत नाही. ते मन काय कामाचं, बेकार मन, बेकार मन. ज्याला रामाकडे जाता येत नाही, त्याला रामाची भेट घेता येत नाही, आणि ज्याला राम समजत नाही, ते मन कशाचं मन? ते मन नाही. त्या बुद्धीला अर्थ नाही, त्या आयुष्याचं सार्थक नाही. ती उपाधी कोणाच्या कामाची बी नाही. माती मौल आहे, अनमोल बना. पंचविषय, भौतिक पदार्थ, हा संबंध जडाचा, हा भोग विषयाचा, हा रस्ता ज्ञानाचा, शेवट वाईट आहे. महाराज म्हणायचे, मृत्यूला रोज बघा आणि मग झोपा, मरणार आहे मी, हे विसरू नका. मला मृत्यू कोटाळणारे, देह पडणारे, त्याचं स्मरण ठेवा. म्हणजे वासना उत्पन्न होत नाही, देह बुद्धी जास्त टकटक करत नाही, मन सोळ्या मारत नाही, अंतःकरण विषयाकडे थांबत नाही, नाही जात ते विषयाकडे. कारण विषय विष वाटावेत. त्याला वैराग्य म्हणतात परमार्थात. त्या वैराग्याचे अलंकार बुद्धीने प्रदान केल्यावर आत्मबोधाला ये म्हणावं लागत नाही, आणि देह भावाला जा म्हणावं लागत नाही. अगदी बरोबर आहे मौली. पण वैराग्य, अहंकार रहित अंतःकरण, निरहंकार, वाहना जिवंतपणीच. कशाला भोग भोगाच्या यमाकडे जायचं, कशाला कर्मात साठा करायचा, कशाला मी तू करायचं, कशाला ह्याला माझं म्हणायचं, का बरं संशयात राहायचं, का बरं भेदात जगायचं, का बरं आवेगात टाकायचं, का बरं गीतेला सोडायचं, का बरं नात्याला जोडायचं, सगळं मूळ काढायचा, सगळा मूळ झाडायचा. असं धुणं आपटून धुवायच्या पूर्वीच्या बायका, कसाटा मारणं, साबण लावणं, दनादन आपटणं, त्याचं पाणी पिळून काढणं, आणि नंतर त्याला दोरीवर टाकणं. तसं पिळून काढावं लागतं अंतःकरणातलं असलेलं जन्मोजन्मचं अज्ञान. तर तो कपडा पुन्हा घालता येतो. जर पाणी नाही काढत तर कपडा कडक होतो, कडक. बरोबर आहे मौली. वृत्तीतला अहंकार नाही काढला तर अंतःकरण कडक. त्याला कुणाचं देणं घेणं नाही, त्याला मर्यादा नाही, त्याला लाज नाही, त्याला शरम नाही, त्याला काहीच वाटत नाही. आपल्या शब्दानं समोरच्याचं अंतःकरण विकळ व्हायले, विवळ व्हायले, त्याला आपण त्रास द्यायलो, त्याचं जीवन
आपल्यामुळे दुसऱ्याला दुःखी व्हायला आहे. महापाप हे. पुण्य करू नका पण पाप करू नका. करू नका पुण्य दाखवायला. धोंडे गोंडे दुःखाचे लोंडे बंद करा. चांगलं वागा. आपल्या वाणीनं कोणी दुखल का? शब्दानं कुणाला त्रास झाला का? माझ्यामुळे कुणी अवेल झाली का? मी आणि तर कोणाला सुख दिलं का कधी? मग दुःख द्यायचा अधिकार नाही. हो माऊली, खरंच नाही. खरंच नाही. सुख द्यायचं देऊ नये, पण दुःख तरी सुख देता यायचं सुद्धा दुःख द्यायचं नाही. म्हणून आजचा दिवस मावळेपर्यंत मी काही वाईट बोलले का? वाईट वागले का? पाप झालं का? मनात संशय आला का? कुणाबद्दल एक वाईट विचार झाला का? कुणाबद्दल काही आतल्या आत काही चिंतन झालं का माझं? नाही ना. स्वच्छ झाले मन. आता काही नाही. ज्ञानाकडे चला. आता त्या संताला जा. आता ग्रंथाकडे या. आता अभेदात राहायचंय. स्वतःला पाहायचंय. वेदाकडे जायचंय. कृष्ण कृष्ण बनायचंय. आता जीवन अनमोल करायचंय. आता आपल्या आपल्या रूपात रंगायचंय. आता माझ्या महिमेत मला जगायचंय. आता मला माझ्या अनुभवाला चाकायचंय. आता मला भेदातून निघायचंय. आता मला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानात रंगून जायचंय. अज्ञान संपून मला या देहाला सोडायचंय. हो माऊली, किती छान. खूप सुंदर. आता ज्ञानेश्वरी घेताना माऊली सांगतात असं कर तू, की तुला काय करायचं, तुझं काय करायचं राहून गेलंय. झाले आयुष्यातले कर्तव्य देणं घेणं सगळं संपलं ना बाबा. आता जगू द्या आम्हाला आम्हाला. निवांत करायचं अंतःकरणाला. भेदरहित करायचे वृत्तीला. अभेदात जायचे मनाला. आणि शरण जायचे संताला. ओळखायचे स्वरूपाला. थांबवायचं अभिमानाला. तोडायचं देहभावाला. काढायचं अज्ञानाला. हे करायचंय आता. ह्या उपाधीच्या द्वारे महामार्ग धरायचा आहे. मोक्ष मार्ग. अंतःकरणात असलेल्या भगवंताचा स्पर्श भोगायचा आहे. मोहात त्यागून निर्मोह व्हायचंय. वैरागात येऊन वासनेला संपवायचंय. ज्ञानाकडे जाऊन अज्ञान टाकायचंय. संताकडे येऊन श्रवण घ्यायचंय. आणि ग्रंथाला रट्यात ठेवून मी कोण समजायचंय. मी कोण. साष्टांग माऊली. एक शब्द खूपच अनमोल. कारण आयुष्य का खराब करायचं कुणासाठी, नात्यासाठी. बुद्धी का घाण टाकायची वासनेसाठी, ह्या खरकट्या संसारासाठी. नाही. आता स्वतंत्र व्हायचंय. जीवनमुक्त बनायचंय. वेदात रमायचंय. गुरुपशी जगायचंय. मला मी कळून घ्यायचंय. ओवी मध्ये थांबायचंय. आणि श्लोकाला ओळखायचंय. गीतेमध्ये जगायचंय. मला बघायचंय. माझं मला बघायचंय. जगाला नाही बघायचंय. नात्याकडे वाहून नाही जायचंय. नाही. वाहून टाकणारे पदार्थ थांबवायचे. आता त्या हरीच्या रंगात रंगून हरी व्हायचंय. आता नाही. आता एक एक श्वास त्याचा विनियोग करायचा. एक एक क्षण त्याच्यामध्ये चिंतनात घालवायचा. आणि एक एक दिवस अनमोल बनवायचा. हो माऊली. साष्टांग कारण ते आयुष्य कुणाला द्यायचं, कसं द्यायचं, का द्यायचं हे ज्येष्ठानं पाहायचं. कुणासाठी नाही थांबायचं. कुणाला नाही जवळ घ्यायचं. कुणामध्ये नाही अडकायचं. कुणामध्ये नाही थांबायचं.
कुणाचा स्पर्श नाही होऊ द्यायचा. स्पर्श ईश्वराचा, अनुभव सुखाचा, मार्ग मोक्षाचा, अभेद ज्ञानाचा आणि तो काल परमार्थाचा, सार्थकतेचा ठरवायचा. जिथं सार्थक नाही ते खरं नाही, जिथं सार्थक आहे त्याच्याहून काही बरं नाही. हो मग जिथं सार्थकच नाही, जिथं कुणाला किंमतच नाही, जिथं काही मिळतच नाही, त्या बुद्धीला काही कळतच नाही, दुःखाशिवाय तिला समजतच नाही, ती देवाकडे जातच नाही, तिच्यामध्ये परमात्मा प्रकटतच नाही, तिचं आयुष्य सफल होतच नाही, आणि तिला मी कोण हे कळतच नाही, ते जीवन काय काडी लावायचं का? मंद न संशय, न वासना, न विषय, केवळ आशय. केवळ आशय, काही नको. केवळ तू आणि मी एकत्र आहेत ना, तो भोग दे. तू आणि मी एकत्र, तो अभेद दे. तू माझ्यात आहेस, तुझा स्पर्श दे. तू भोवताली आहेस, अनुभव दे. आणि तुझं माझं खरं प्रेम आहे, प्रगट होऊ दे. सोडायचंय असताना सोडा ना. सोडाय का काला टप्प्याला टप्प्यात सावध व्हा, बर्बाद होऊ नका, आबाद व्हा. जो परमार्थात आहे तो आबादित आहे, जो संसारात आहे संपला. तुमचं भौतिक सोनं सुख त्याला काढी लावा. आम्हाला सांगायचं परमार्थात काय काय केलं, जीवन कसं जगलात, कोणते ग्रंथ शिकलात, संतापाशी कसे गेलात, आवेदाला कसं बघितलं, तपश्चर्या कशी केली, वासना कशी धुतली, वेदाला कसं टाकलं, आवेदात कसं मन आणलं, अध्यात्मामध्ये जीवन कसं जगलो, सत्संगामध्ये किती आयुष्य घातलं, शास्त्राला किती मन दिलं, हे सांगा. आणि मग तोंड उचका. संसार मांडायचं नाही आमच्या पुढे, खरकट तुमचं ते तिथंच तुमच्या पाशी ठेवा. संताला कसं शरण गेलोत, अध्यात्मामध्ये कसं जगलोत, वेदाला कसं बघलोत, आणि आम्ही धन्य कसे झालोत हे सांगा. हो माऊली, साष्टांग दंडवत. नासक्या देहाचा मन, ते भौतिक, त्याच कौतिक, ते आहे भौतिक, त्याच काय कौतिक. खरे मौलिक, भौतिकाचं काय कौतिक, अध्यात्माचं परमात्मा आहे. इथं जीवनाचं सफल आहे, इथं उच्च स्थान आहे बुद्धीला, उच्च स्थानावर जातीये, हरिरूप होतीये, हरी सोबत खेळतीये, हरीचा संबंध बघतीये, तो ब्रह्म व्यक्त आहे. बाकी कसं आहे, बाकी बोलायचंच नाही, टकटक काही. 10,000 आले, 4,000 झेंडे फिरवले, ते तुम्ही बघत बसा. झेंडे फिंडे रिकामे गोंडे सगळं अवडंबर करून ठेवले. खरं कुणीकडे गेले मातीत काही कळलं. आणि उदो उदो जोगवा हिंडायचा रस्त्याने मागा, आणि उभी नाही माहित नाही ती महाराजाला धरायची चेंडी बसवण्याच्या खाली. सांग उभी, सांग अध्यात्म, सांग विचार सागर, बोला अमृत अनुभव. ऐका ताकद कोणाच्या अंगात, सगळे मेलेली वाचणे ना, काय आहे बोलायला. जाऊ दे चला, मार्का चौपंड्यात काय निघणार हेच. पण खरी ताकद असते ब्रह्मवेत्याकडे, खरं ज्ञान असतं संताकडे, खरी इज्जत असते ग्रंथाकडे.
हो माऊली, साष्टांग दंडवत. अरे ज्ञान ज्ञान म्हणजे काय रस्त्यावर पडले का? गीता म्हणजे कसंच आहे का? जन्म पुन्हा माणसाचा आहे का? का बरं मग वेदात जायचं? का बरं बहिरंगात माजून जायचं? बहिरंगाला थांबवायचं, अंतरंगात यायचं, वेदासंग जायचं, स्वतःला पाहायचं, अनुभवात राहायचं, स्वानंद बनायचं, त्या ईश्वराला ओळखायचं आणि ईश्वरामध्येच बुद्धीला सोडायचं. संसारात नाही, देहात नाही, ढोरात नाही आणि गुरात नाही. येड्याचा बाजार, कोणाला कुत्र्याचं प्रेम, कोणाला मांजरीचं. अगं माय माय माय, रामा गोविंदा, देवाचं कवा करते माय. पांडुरंग हरी वासुदेवा, कोण कुठं थांबल काय सांगता येणार रे बाप्पा. चला, संभूती जेने संभवे, विश्रांती जेथे विसवे. संभूती म्हणजे अनुभूती, जिथं उत्पन्न होती ना अनुभूतीला अनुभूती गोपती, त्याला म्हणायचं संभूती. तुमचा आमचा विषय नाही, वाचायचं आणि चालायचं पुढे. कुणाला अनुभूती कुणाला काय कळतं माती दगड. विश्रांती जिथे विसावे, विसावा घेतो ना आपण जेव्हा रात्री झोपेत, विसावा बोलतो बुद्धीला, काहीच कळत नाही मग जगताचा व्यवहार. तसं जेव्हा बुद्धी भगवंतापाशी जाऊन ज्ञानानं विसावा घेते आणि तिथं शांत होती, त्या शांतीला पुन्हा शांत करायचं. विसावा जेथे विसवे. किती अवघड शब्द. जेथे विसवे, अनुभूती अनुभवे अनुभवा जया. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. ज्यांना ज्ञानोत्तर अनुभूती, तीच अनुभूती अनुभवामध्ये राहती. अनुभवाचा विषय शब्दात सांगायचं नाही ते. अनुभूती अनुभवे अनुभव जया. बापरे, अनुभूती ही अनुभवे. ज्यांना ज्ञानोत्तर अनुभव घेतला ईश्वराचा, अनुभूती सतत येते परमात्म्याची, त्या अनुभूतीलाच पण अनुभूती घ्या वाटायची. साखरेला गोड करावा असा प्रश्न आला आता. साखर अंगाला गोड आहे, त्याला कोणी गोड करायचं? दुसरी साखरच नाही. अनुभूती त्याची आल्यानंतर अनुभूती घ्यायचीच नाही, पण त्या अनुभूतीला पण अनुभूती आपली घ्या वाटायची, असा विषय केलाय. तर प्रयास लावलाय, बघू त्याचा काय लावलं. चला खाली, आपल्याला अनुभूती घ्यायची नाही, वाचायचं आणि सरकायचं. पारायणामध्ये बोट फिरत तसंही ते फिरवायचं. आली काय न आली काय, काय बिघडलं आमचं? नातरुंड पत्रुंड गंमत मज्जा, फुलवानं धोंडे देणं, टिंग टॉंग करायला आम्ही सगळं. कशाला अनुभूती? आम्हाला हीच अनुभूती. चलू द्या ग माय उभा देंगाना, चलू दे बाई. पण अनुभूती आहे का? काय मजा? त्या अवस्था कुठली? मी अनुभवात आहे, कमी भवात आहे, कमी गुणात आहे, कमी देहात आहे, का नामात आहे, कमी ईश्वरात आहे, कमी संशयात आहे? कशात आहे मी? काहीच कर, तुम्ही सांगा, तुम्हीच बोला. तुमचं गुत्त तुम्हाला दिले, बोला. गुत्त दिलं हे ज्ञानोत्तर गोष्टी. बघू पुढच्या वर्षी अजून डबल लावल्यावर. ये निजात्मपदीचा राव. मग तो कोण झाला? ज्याने अनुभूती आल्यानंतर त्या अनुभूतीला पण अनुभूतीत रावटायलं, असा जो महात्मा आहे, मग त्याचं पुढचं चिंतन आहे आणि त्याला धरून ओवी आहे. तर बघा तो कसा असतो. ते निजात्मपदीचा राव. मग तो कोण झाला? अनुभूती येऊन अनुभूतीलाच अनुभूती भोगा वाटायली, अशी अवस्था झाली. तर तो कोण झाला? निजपदीचा राव राजा, आत्मस्वरूपाचा राजा बनला तो. ओनी ठाकसी अव्यय. आपले एक मिनिट, नाही माझं चुकलं का? एक मिनिट, मग खाली आली. नाही बरोबर आहे माऊली, बरोबर आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ते निजात्मपदीचा राव, ओनी ठाकसी अव्यय. म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तू गा. लक्ष्मीचा पती तू आता आत्मपदाचा राजा झालास, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झालास, अनुभूतीच्या पुढे अनुभूतीला भोगायलास. ती अनुभूती तुझ्यापाशी यायली, मला भोग म्हणायली. अनुभूती भवे अनुभवे जया.
आता उत्तर आलं बघा. आलं का उत्तर? हो माऊली. हॅलो. ती अनुभूती त्याच्याकडे येईल, मला घे, सोडून राहत नाही त्याला, नाही राहू शकत. त्याला म्हणतात आत्मपदीचा राहो. तू राजा झालास आता, अनुभूती तुला सोडायला तयार नाही. तू आत्मपदीचा राहो, तू आत्मपदीचा जगात राजा बनलास. आता पुढं ऐका. कोणी ठाकसी अव्यय, त्याचा अव्यय असतो तो देह आणि जगत आहे, नाश होतो. पण तुझा नाश नाही, तू आत्मरूप झालास, तो अव्यय झालास, निजात्म पदाकडे आलास, अनुभूतीच्या पुढे गेलास आणि माझ्यामध्ये समरस झालास, म्हणून तो अव्यय म्हणतोय मी तुला. किती छान माऊली, किती सुंदर सांगितलं. सांगायला येत नाही आम्हाला, थप्प होते. काय बोला, काय सांगू आमचं, काय बोलण्याची ताकद तरी त्या वाणीची आमच्या नाही बेटा. आताच मी नाही, खरंच आहे. त्या बोलतात तू निजात्म पदीचा राजा झालास, तुला मी अव्यय केले, तुझा वेळ नाही, तुझा नाश नाही, तुला जन्म नाही, तुझा मृत्यू नाही, तू कर्म केलं तर पाप नाही, तर पुण्य नाही, तू देहात नाहीस, तू माझ्यात आहेस. निजा आत्मपदीचा राव कोणी काय व्हावे बाबा, मग तो सारखं माऊली आणि आपण राहावं, एकांताकडे जावं, शांत चिंतनात रमावं. निसरीची उभी शब्द असावेत, अशी अनुभूती असंच राहावं. असं ग्रंथकाल बोलले मॅडमला मी, कधी नाही. वेदाचं भंडार म्हणजे ज्ञानेश्वरी, सुखाचा सागर म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि मन कृष्ण कृष्ण होण्याचं कारण म्हणजे ज्ञानेश्वरी. चाराव कोणी ठाकसी अव्यय, म्हणे लक्ष्मी विना हो पार्था तू वा. लक्ष्मीचा पती अर्जुना, तू निजात्मपदीचा राजा झालास, तू अव्यय बनलास, तू देहातून अलग झालास, माझ्याशी एकरूप झालास, तुझ्या पदावर आलास. हे लक्ष्मीचा पती नारायण कृष्ण परमात्मा अर्जुना ह्या ओळीतून बोलायले. कधी कळालं रे रामा, कधीच कळालं पडतं ना, इथं घालायचं. इति इति ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतमं मया, गुह्याद् गुह्यतरं मया. ऐका. विमृत शेषेण यथेच्छसीत करू. आता हे श्लोक काळ गंभीर आणि सुंदर आहे, मी तुम्हाला सांगते. आज दुपारचं पाय पडू लागला मुलगा देवाचा इथला, आई इकडे म्हण का रे, हे माझा अर्थ गुह्याद् गुह्यतरं मया. अर्जुन भगवंताचा संवाद चालू असताना अर्जुन ते भगवंत म्हणतात, अर्जुना हे अनंत कालापासून गुह्य ज्ञान लपून ठेवलं होतं, दडून ठेवलं होतं, कोणाला सांगू, कुणाला विखरू जाणार नाही. त्याचा अधिकारी कोण आहे, त्याला झेलणारा कोण आहे, त्याला कळून घेणारा कोण आहे, त्याला मी शोधत होतो. तू भेटलास, तुला गीता दिली, उद्धवाला भागवत दिलं, राधेला प्रेम दिलं, कंसाला नष्ट केलं, काय काय जेवढं कार्य करायचं होतं ते सगळं केलं. पण अर्जुना हे कोणाला नाही दिलं. गुह्याद् गुह्यतरं मया, एवढं गुह्य आहे, सृष्टीवर कोणाच्या बापाला पण माहित नाही, कोणाला मी दिलं पण नाही. तुझ्या निमित्तानं बाहेर आलं, मुखातून गीता बनली. गुह्याद् गुह्यतरं मया. ऐका, लय सुंदर आहे. एक मिनिट ऐका. ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया. एवढं ते गुप्त आहे, एवढं गूढ, एवढं कठीण आहे. हे बुद्धीला जाणण्याच्या पलीकडचं आहे, पण ते तुला कळाले. तुझी बुद्धी सागरे, तू माझा अंश आहेस, नर नारायण आहेस, तुला झेपणारे म्हणून ह्या अवतारात तुला मी समोर आणले आणि 4 वेदाचा सार तुझ्या हृदयात दिलाय. आणि तुझ्यापासून आता हे सगळं विश्वात जाणारे आणि प्रत्येक जीवाचं कल्याण होणारे, बुद्धीमधलं अज्ञान संपणारे,
आणि तू जीवात्मा परमात्मा बनणार आहे, म्हणून तुला हे गुह्य ज्ञान तुझ्या निमित्ताने उघड केले अर्जुना. समजलं का? जगाच्या विश्वाच्या घराच्या मंदिराच्या आत गीता गेली, फक्त केवळ अर्जुन निमित्त आहे. तसे एखाद्याचा पाय गुन्हा, एखाद्याचं कष्ट सगळ्या घराला पुढे नेतात, पण ते घर त्या माणसाला विसरत. हे पाप आहे. आम्हाला ज्ञान आलं, आम्ही अर्जुनाला विसरणार नाही, देवाला पण विसरणार नाही. बरोबर आहे का चूक आहे सांगा? हो माऊली, बरोबर आहे ते. बरोबर आहे. हो माऊली. असं एखाद्या नेलं, कष्ट दिले, पूर्ण श्वास घराला वाहिले, पूर्ण कुटुंबाला आपलं आयुष्य दान दिलं, तर त्या प्राण्याला डोक्यावर घेऊन नाचावं. तो घरातला ईश्वर पहिल्यांदा. त्याच्याशी गद्दारी नाही, त्याच्याशी बिलकुल काय, त्याला दुखवायचं नाही. एकच लक्षात ठेवा, प्रेम करता येत नसेल तर दुखवायचं पण कधीच नाही. ज्याचं प्रारंभ त्याच्यासोबत असतंय, म्हणून प्रारब्ध बघायचं आपलं आपलं, नीट जागेवर बसायचं आपल्या आपल्या. दुसऱ्याची सीट रिझर्व नंबर आपल्याकडे कधीच घ्यायचा नाही. त्याचा नंबर त्याला, आमचा नंबर आम्हाला. सीट नंबर माहिती की नाही? हो माऊली. हो, ज्याचा नंबर. लक्षात ठेवी जरा. आता ऐका, खूप सुंदर आहे. विमृत देशेन यथेच्छसी तथा कुरु. आता तुला ज्ञान दिलं, तुला ज्ञान झालं, तू माझ्यात आला, मी तू झालो, एकरूप झालो. आता तुझी इच्छा जशी आहे तसं कर. बघा, यथेच्छसी तथा कुरु, यथेच्छसी तथा कुरु. तुला जशी इच्छा असेल तसं तू कर. माझं काम मी केलं, तुझ्या इच्छेवर तू आता कर्तव्य कर, युद्ध कर किंवा न कर. थोडस अवर्तन तसंच राहिलं. आत्मा जेने हस्तगत रत्न होय. अर्जुना सांगू तुला काय देवा, याची गीता तुला ज्ञान दिलं का नाही, मेले विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. म्हणजे सगळ्या शास्त्रात गीता शास्त्र महत्व आहे, मान आहे, विख्यात आहे, प्रसिद्ध आहे, सगळ्याचा बाप आहे. हा, म्हणजे तुला सांगायला मी असे का देवा? हो अर्जुना, सर्व वाङ्मयाचे मथित, सगळ्या हिंदू धर्माच्या ग्रंथाचा सार लोणी आहे. मथित म्हणजे लोणी. त्याचा जो सगळ्या सार आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथाचा, वेदाचा, उपनिषद, ब्रह्मसूत्र, तुमचे भागवत पुराण, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, बाकीचे जी बी काय राहिलं, खिचडी मिचडी, छोट मोठ, सगळं त्याचा सार म्हणजे गीता. सर्व शास्त्राचे मथित. सांगा चूक बोलले का? नाही माऊली, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. जेवढे हिंदू धर्माचे शास्त्र ग्रंथ आहेत, ओव्या आहेत, काय बहिरंग अंतरण, काय काय भंडारा पसारा केला, तुमचे पुराण, तुमचे ब्रह्मसूत्र, तुमचे उपनिषद, जे बी त्या ग्रंथाचा भंडारा असन त्याचा सार म्हणजे गीता आहे. आणि ते तुला दिली अर्जुना मी. बाप रे बाप. बघा, गीता म्हणजे काय ते ओळखून घ्या जरा बायकांनो. ऐका आता पुढचं. हे गीता नाम विख्यात प्रसिद्ध आहे, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्या गीतेच्या ज्ञानामुळे तुझ्या हातामध्ये गीता रूपी रत्न मोक्ष देतो, असं हे रत्न आहे गीता. गीता हे रत्न आहे, तुझ्या हातामध्ये हस्तगत प्रगट होते. हे तुला दिले मी रत्न. किती छान सांगितलं. अर्जुनामुळे आम्हाला ह्या रत्नाची किंमत नाही. हे पाचू रत्न, हिरे, माणिक, मोती, ह्याच्यामध्ये जर किंमत ठरवतात ते व्यापारी, पण मोक्षरूपी रत्नाचा, गीतारूपी रत्नाची किंमत बापाचा बाप ठरू शकत नाही. हो माऊली, खरंय. खरंय.
बघा, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. हा गीता रूपीच्या श्लोकातून ओवीच्या माध्यमातून हृदयामध्ये मी प्रगट होतो, ते रत्न आहे. मी प्रगट होतो. खूप सुंदर सांगितलं. काय तुम्हाला बोल, मला कळत ना. आत्मा जेने हस्तगत रत्न होय. तुझ्या हातात मी प्रगट होतो, हृदयाच्या हातात. तुझा मला आणि माझं तुझं नातं घट्ट बनतं. हे एवढं एवढं श्रेष्ठ गीतेचं ज्ञान आहे बघ. रत्नाला कशी किंमत आहे जगात, तसं गीता हे रत्न तुझ्या हातात दिले. हस्तगत रत्न होय. गीता रत्न आहे. ते रत्न तुझ्या हातात मी तुला शब्दात ओवीच्या मांडून दिलं आणि एका एका शब्दाचा फुलारा फुलून दिला. 9,000चं कमळ फुलवलंय मी तुझ्यासाठी. त्याच्यात तुला बसवलंय. अर्जुना, ज्ञानरूपी कमळामध्ये गीतारूपी रत्नाचा जो सुगंध येतो ना, ते तू भोगतोस. खरे माऊली, साष्टांग दंडवत. खरंच आहे मग. अद्भुत आहे. खूपच अवर्णनीय. भयानक. एक सांगू तुम्हाला, जसं त्या बायका वडाखात जात्या. तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.